आहोत शेतामध्ये आणि हे आहे आपलं गव्हाचं शेत. तर गहू आता बऱ्यापैकी वाळत आहे, थोडाफार आहे, थोडा ओला, पण एक 15 दिवसामध्ये येईल आता तो काढायला. तर आमच्या इकडे गव्हाला 15 किंवा 12चा उतार येतो आहे, म्हणजे 15 पोते किंवा 12 पोते होतात. तर तुमच्या भागामध्ये किती उतार येतो बरं? नक्कीच कमेंट करून सांगा. एवढं ऊन तापायलं आहे, बापरे, खूप अशी अंगाची आग व्हायला लागली. आता आपण काढूयात गव्हाच्या ओंब्या. ह्या थोड्या कोवळ्या आणि हिरव्या हिरव्या ओंब्या आता आपल्या काढून झालेल्या आहेत. खरंच ह्या भाजून एवढ्या स्वादिष्ट लागतात, मला तर खूप आवडतात. कोणाकोणाला बरं अशा भाजून ओंब्या आवडतात. ह्या ओंब्या गरम गरम छान त्याच्यावर थोडीशी चटणी आणि मीठ टाकून तर अगदीच टेस्टी लागतात. तोंडाला पाणी सुटलं अगोदरच माझ्या. आता आपण दुसऱ्या शेतात जाणार आहोत, जिथे की आपल्या गुरं आहेत, म्हणजेच आपल्या गुरांचा गोठा आहे, आखाडा आहे. तिकडे जाऊन आपण आता ओंब्या भाजणार आहोत. हे आहे आपलं इथूनच जवळ असलेलं शेत. इथे आहे हा गुरांसाठी टाकलेला चारा आणि बाजूच्या शेतामध्ये आपली आहे हळद. आता हळद वाळलेली आहे, म्हणजे ती शेवटच्या टप्प्यात आहे, तिला काढायचं आहे आता. हे आहेत आमचे मोठे दादा, पाणी भरत आहेत ढोरांसाठी. चारा बघा किती हिरवागार छान आहे. इकडे आहेत आपले बैल. आत्ता मस्त पुराठ्या पेटलेल्या आहेत आणि आता मस्त भाजायच्यात आपल्याला ओंब्या. ह्या आहेत आमच्या मोठ्या जाऊबाई. ऊन खूप तापत होतं आणि एवढ्या उन्हामध्ये आम्ही ओंब्या भाजत होतो, पण खरंच खूप मजा आली. एवढी गरमी होत होती, पण ओंब्या तर खायच्याच होत्या कोणत्याही हालतीमध्ये. म्हणून आम्ही उन्हात का होईना पण ओंब्या भाजायचं ठरवलंच आणि भाजल्याच शेवटी ओंब्या. तुम्हाला म्हणून सांगते, स्वतःच्या हाताने ओंब्या भाजून खाण्याची मज्जाच वेगळी. कोणाकोणाला बरं असं शेतामध्ये जाऊन ओंब्या, हरभरा म्हणजे सुळा, हुरडा पार्टी करायला आवडते. आत्ता हे आमचे दादा भाजत आहेत हुळा. आपल्या ह्या ओंब्या भाजून तयार टोपल्यामध्ये निवडून घेतलेल्या आहेत.
आणि हे बघा होळा भाजलेला आहे. या होळ्यामध्ये तर काय झालेलं आहे की कोळशे जास्त आणि होळा कमी आहे, कारण त्याला नुसता पालाच होता. घाटे कमी होते, काय हरकत नाही. चला, चवीपुरते काटे निघालेले आहेत. भाजून थोडा त्या झाडाला राहिलेला होळा आत्ता चवीनं खाते मी. खायचं आहे तुम्हाला? घ्या, बघा टेस्ट करून थोडा. आणि ही आहे मोहरी. बघा मोहरी कशी तयार केली जाते तर. चला, मी पण येते आता मोहरी तयार करायला. बघा, पायाने अशी तुडून तुडून मोहरी तयार करावी लागते, कारण काय आहे, काडीनं जर ती अशी बडवली ना तर ती इकडे तिकडे उडून जाते, म्हणून तिच्यावर पायच द्यावं लागतात. पायानं चोळली की अगदी सहजपणे ती खाली पडते. आणि नंतर वापरताना आपण ती धुवून वापरायची, म्हणजे त्याच्यामध्ये काही खडे वगैरे असतील किंवा आपल्या पायाची घाण लागेल ती निघून जाते. बघा, तयार झालेली आपली मोहरी छान अशी. तिला आता उपणून घेतलं की अगदी स्वच्छ होऊन जाते. तर तुम्हाला हा आपल्या शेतातील व्हिडिओ कसा वाटला? आपलं हे शेत, आपले हे गुरंढोरं आणि ही आपली साधी माणसं कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि हो, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील. धन्यवाद.